हॅपी मदर्स डे मम्मा, आई, बछडा, टेक केअर, लव्ह यू. लय स्टोऱ्या बघितल्या, लय 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 स्टोऱ्या बघितल्या व्हॉट्सअपला, फेसबुकला. माझ्या मनाला ना एक प्रश्न पडलाय. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या पुण्यात या गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज वार आहे, रविवार, आणि आता फ्रेश वगैरे झाले. मॉर्निंग ड्युटी प्लस ओव्हर टाइम आहे आणि आज खूप मोठा दिवस आहे, मदर्स डे आज. तर मित्रांनो, नुसते व्हॉट्सअप स्टेटस वगैरे स्टोरी वगैरे ठेवू नका. आईला कॉल करा, आई जवळ असेल तर तिच्या जाऊन बोला, बसा, गोष्टी करा. कारण नंतर नंतर परत कधी येत नसतो. आज आहे, जे काय आज आहे ते आज आहे. तुम्ही बोला तिच्याशी, खूप भारी वाटेल. आणि काही फनी मुमेंट्स पण होतील नाही का अशा. आई म्हणेन काय करताय, याड लागलं काय, याला याचं लग्न वगैरे करा. तर चला जाऊ, ड्युटीला लेट झाली आणि एक रील पण बनवली छान, ती पण बघा तुम्ही, युट्यूबला पण टाकतो. चला. तर मित्रांनो, सकाळी जो ड्युटीला गेलतो, तर आता आलोय. म्हणजे किती डेंजर लाईफस्टाईल झाली. ती म्हणे ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पण इथं भेटत पण नाही सगळं खोतच चाललंय. म्हणजे सगळं काय भेटतच नाहीये. मी काय कंप्लेंट नाही करत आहे, पण झालं असं की मी 2 दिवस तुम्हाला वाटत नाही का डबल ड्युट्या करतो, एवढ्या कधी करत नाही. आपल्याला पाहिजे सुट्ट्या, त्याच्यामुळे चाललाय सगळा विषय. तर असं आहे. आणि तुम्ही ना सकाळी आज मदर्स डे राव, आईचा दिवस आहे. आणि आईचा एक दिवस नसतो, संपूर्ण दिवस हे आईचेच आहे. कारण आईमुळं आपण आहे. आईमुळं खरा आपला आजचा हा दिवस आहे की आपण तिला शुभेच्छा देऊ शकतो. पण जेन्युअनली सांगू का, मी अजून मम्मीला फोन केलेला नाहीये. नाही आवडत माझ्या मम्मीला पण या दिवशी असं विश करणं वगैरे. ठीक आहे, तसं काय मग मी विश नाही केलं म्हणजे काय माझं नातं नातं लगेच काय खराब, ते काय जज करू नका तुम्ही. हॅपी, आम्ही आनंदी. तर हा, आणि मला काय सांगायचं होतं, सकाळी मी ना एक रील अपलोड केलं की हॅपी मदर्स डे टू ऑल माय नर्सेस. जे बेड साईड काम करतात, 24/7 बेड साईड असतात. जिथे पेशंटची आई नसते, कुणी नसते, तिथे एक नर्स तिची आई म्हणून उभी असते. तिची आई असू, त्याचा बाप असू, त्याचा देव, त्याचा डॉक्टर, त्याचं जे काही कोणी लव्ह वन असेल, तो म्हणजे पेशंट त्याला त्याच्यात पाहतो. तर हा, ह्याच्यावर मी एक रील बनवलं होतं आणि ते एवढं व्हायरल चाललंय. जवळपास आतापर्यंत 60-70 हजार लोकांनी ते रील बघितले. तुम्ही पण बघा, जर बघितलं नसेल तर माझ्या युट्यूबच्या सबस्क्राईब मित्रांनो. आणि त्याला आहे ना जवळ 5-6 हजार लाईक आलेत, 200-300 कमेंट्स आहे, 1,500 लोकांनी शेअर केलाय तो व्हिडिओ. आणि आणि हाच असाच एक व्हिडिओ आहे ना, माझ्या मित्राच्या म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती तिच्या फ्रेंडने स्टेटस ठेवले होते माझं. शो झाली, अरे हा, हे कसं काय ओळखते याला. मग तेव्हा त्यांनी माझी इन्स्टा फीड बघितलं आणि मग मला मेसेज करून सांगितलं. मला दाजींचा कॉल आलता, बऱ्याच जणांचे कॉल आले. चांगलं करतोय, काहीतरी वेगळं काहीतरी करतोय. भाई आपण वेगळाच होतो रे पहिल्यापासून, फक्त लोकांनी अजून आपल्यावर नजर नाही टाकलेली. त्यामुळे म्हणते, हातपाय हलवा, काहीतरी करा. लोक असं तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवा ना की लोकांचं अट्रॅक्शन तुमच्यावर आलं पाहिजे. बळच नाही मागायचं, अरे बघ मी किती भारी आहे, मी किती भारी. तू भारी ना, तू काहीतरी कर, तर जग तुला भारी म्हणा. तसं नाही म्हणणार. राहू द्या, ज्ञान ज्ञान द्यायच्या गोष्टी राहू द्या आता. तर आज नर्सेस डे, सॉरी, आज मदर्स डे. मला एक बोलायचंय, म्हणजे ना 1-2 तास झाले माझ्या डोक्यात विचार येतोय. एवढ्या स्टोऱ्या बघितल्या व्हॉट्सअपला, एवढे स्टेटस बघितले, एवढे इन्स्टाला स्टोऱ्या बघितल्या, फेसबुकला बघितल्या पोस्ट आईवर, हॅपी मदर्स डे मम्मा, हॅपी मदर्स डे आई, हॅपी मदर्स डे ब्ला 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 ब्ला. मग एक गोष्ट कुठेतरी आपल्याला ना विचार केला पाहिजे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, जिथे आपण राहतोय, पुणे विद्येचे माहेरघर आहे, शिकलेली सवरलेली लोक आहे. पुण्यामध्ये वृद्धाश्रमाची संख्या का वाढत चालली, हा माझा एक प्रश्न आहे माझ्या मनाला पडलेला. आणि मी तो तुमच्या समोर मांडतोय. शिकलेल्या मुलांना का वृद्धाश्रमाची गरज लागते, की आपल्या आई वडिलांना तिकडे टाकावं लागते. आणि खेदजनक बाब सांगू, एक खेदजनक, मनाला लाज वाटणारी गोष्ट आहे, तिथे ऍडमिशन फुल आहे ऑलरेडी. त्यांच्याकडे जेवढे जागा पाहिजे ना, तिथे जागा नाहीये. आणि आपण काय स्टेटस टाकतोय, स्टोऱ्या बघतोय. हे सोशल मीडिया आहे, इथे फक्त तुम्हाला एंटरटेनमेंट कसं होईल तुमचं,
तेच दाखवलं जाणार आहे. रियालिटी जर दाखवायला चालू केलं ना, येड पळवून तुम्हाला येड. लय खतरनाक आहे. आणि मी फ्रँकली बोलतो हा, आपलं चॅनल म्हणजे काय खोटं लपव खोटागिरी नाहीये. जे आहे ते समोर. भले माझा व्हिडिओ बॅन पण झालेले ते, असा कंटेंट असतो आपला. तर हा असं मला प्रश्न पडतो, तुम्ही पण विचार करा याच्यावर. नक्की मग आपण खरंच शिकलोय, आपण खरंच पुढे चाललोय. ए आय वगैरे सगळं आलंय. ए आय त्याच्यात पण आईच आहे बघा. निसर्ग आहे हा निसर्ग. तर तुम्हाला तुमच्या जागेवर आणून ठेवणार जर तुम्ही लय उड्या मारत असाल तर. तर असं आहे. मदर्स डे होता आज. असाच एक प्रश्न आला मनात, नाही का, तुमच्या समोर मांडला. बरोबर आहे ना. माझा प्रश्न काय चुकीचा आहे का? एकदम सरळ सोप्पा प्रश्न आहे. वृद्धाश्रमाची संख्या का वाढत चालली आहे पुण्यासारख्या शहरात, जिथे विद्येचं माहेर घर म्हटलं जातं पुण्याला, तिथे वृद्धाश्रम असू द्या, ठीक आहे, असू द्या, काही अडचणी असतील, ऍडमिशन फुले. म्हणजे त्या आई वडिलांनी त्या मुलाला, आईने 9 महिने वाढवायचं पोटात, मग पुढं 25-30 वर्ष घोडा करायचा, त्याचं लग्न करायचं, त्याला शिकवायचं, कुठेतरी बाहेर पाठवायचं, आणि तो त्यांना विसरून जाणार. इतपत योग्य आहे? अरे खूप चुकीचं आहे. असंच मला आज आज काय बनवा ब्लॉगवर असं सुचलंय मदर्स डेच्या दिवशी की बाबा. आणि आम्ही ना, जेव्हा आमची नर्सिंगची पोस्टिंग असायची ना, जिरॅट्रिक जिरॅट्रिक केअर म्हणून, तर त्या टायमिंगला आमची पोस्टिंग व्हायची तिकडे वृद्धाश्रम एक आपलं सिंहगड रोडच्या अलीकडेच आहे खाली. खूप परिस्थिती गंभीर आहे. खूप त्यांना खूप बोलायचं असतं माहितीये का. खूप बोलायचं असतं त्यांना. तेच ऐकून घेणार कोण नाहीये. एवढं एवढं एवढ्यापर्यंत बोलायचं असतं. कधी कधी ते सोडत नाही माहिती का, धरून ठेवतात. म्हणजे एक माणूस म्हणून आपण किती हारलोय. माणुसकीच्या नावाला तर घोडाच लावलाय, ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात येते त्यांनी तर, त्यांना नाक नाही बोलायला कुठं. अवघड आहे. खूप अवघड आहे. विचार करा आणि कमेंट करा, तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं. पुण्यात विद्येचं माहेर घर असलेल्या ठिकाणी वृद्धाश्रमांची संख्या का वाढतीये? मदर्स डेच्या दिवशी हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. करा विचार आता. तर मित्रांनो, जस्ट आपलं जेवण झालं. तुम्हाला विचार करायला तर तुम्ही क्वेश्चन दिलाय, तुम्ही कमेंट वगैरे करा. जस्ट जेवण वगैरे झालं, आता म्हणलं काय करावा, उद्या मॉर्निंग घेऊ द्या आपल्याला फक्त. कारण आपल्याला जायचंय कुठेतरी ना, मित्राचं लग्न आहे आपल्या रूममेटचं, तिकडे जायचंय. आलतो असं टेरेसवर, नाही का, फिरतोय इकडं तिकडं. चांगला प्रश्न पडला माझ्या मनाला. प्राऊड ऑफ असे चांगले चांगले प्रश्न माझ्याकडे, जेणेकरून मी लोकांसमोर ते मांडेल. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढे जाऊन तुम्हाला आहे ना सबस्क्राईब करावंच लागणार आहे, तुम्ही आता नाही केलं तरी. कारण तुमचा भाऊ हार मानणार नाही, तेवढा क्वालिटी कंटेंट देणार आहे तुम्हाला. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हॅपी मदर्स डे मम्मा, आई, बछडा. टेक केअर, लव्ह यू. लय स्टोऱ्या बघितल्या, लय 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 स्टोऱ्या बघितल्या व्हॉट्सअपला, फेसबुकला. पण माझ्या मनाला ना एक प्रश्न पडलाय. पुणे हे विद्येचं माहेर घर आहे, आणि ह्या पुण्यात वृद्धाश्रमांची संख्या का वाढते? वृद्धाश्रमांची संख्या वाढू द्या, ऍडमिशन फुल आहेत, काही इकडं घ्यायला जागा नाहीये. म्हणजे माणूस म्हणून आपण किती शुद्र आहे, आपली लायकी काय आहे? ज्या आईने आपल्याला एवढा गोळा होतो तेव्हापासून सांभाळलं मोठा घोडा होसपर्यंत, ते आज वृद्धाश्रमात दिसते. या आपली लायकी. अरे नीच माणसा. आणि हॅपी मदर्स डे.